माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रभाग 11 मधील इच्छुक उमेदवार मोहसिन खान यांची घेतली भेट। मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देणार गोरंट्याल। जालना शहरातील महापालिका निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आहे। आता भाजपचे निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। त्याच अनुषंगाने गोरंट्याल यांनी प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले उमेदवार मोहसिन खान यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक संदीप नाईकवाडे, माजी नगरसेवक सय्यद अजहर, शेख इरफान, शेख साजेद, सय्यद अकरम, मजहर पठाण, शेख वसीम, सय्यद जमील सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर प्रभाग 11 मध्ये मोहसिन खान यांच्या रूपाने गोरंट्याल यांना वस्ताद उमेदवार सापडला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये मुस्लिम उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचे मत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले असून फक्त उमेदवारीच देणार नसून निवडून पण आणणार अशी प्रतिक्रिया गोरंट्याल यांनी दिली आहे। यावेळी गोरंट्याल माध्यमांशी बोलत होते। आजचा दिवस जे प्रभाग आहे 16 प्रभागचे लॉट्स पडले आज आणि त्यानुसार आम्ही जे रणनीती ठरवतो त्याचा फर्स्ट स्टेज असा होता की प्रभाग नंबर 11 इथं आमचे मित्र मोहसिन भाई, आमचे दुसरे मित्र बिल्डर, ह्या लोकांनी मला एक चहाचं निमंत्रण दिलं होतं। मला वाटलं की 2-4 लोक असेल, पण बघितलं की पूर्ण दुखीनगर इथं उभा आहे। निश्चिती आम्ही असा पॉलिसी आमची ठरलेली, जिथं मुस्लिम समाज 70% असेल किंवा 50% तिथं आपण मुस्लिम लोकांना उमेदवारी द्यायचं असं ठरलेलं आहे। तर त्याप्रमाणे ते 11 मध्ये 2 उमेदवार आम्ही बघितलेले, मोहसिन भाई आम्ही आणि दुसरे इम्रान बिल्डर आहे। दुसरा 11 मध्ये आम्ही शोधतोय, तिथेही जर एखादा चांगला उमेदवार भेटला तर आम्ही त्यालाही न्याय देण्याचं काम करतोय। वार्ड क्रमांक 4 मध्ये पण जिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथेही आम्ही आमच्या चालू आहे चौकशी, जर कोणी चांगला उमेदवार आला तिथं करणार। आणि आमचे माजी नगरसेवक अजहर भाई त्यांचं तो तिकीट आज मी डिक्लेअरच करतो, त्यांना 1 नंबर आपला प्रभाग नंबर 2 कन्यानगर मधून ते आमचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजहर भाई उमेदवार आहेत। काय मुद्दे असणार आहे? मुद्दे तर विकासवर असतात। हे बघा 2-4 गोष्ट मी सांगणार आहे। एक तर पाण्याचा प्रश्नावर आपण हे करणार, सफाईचा प्रश्नावर आहे, आणि जनावर जे आहे, कुत्रे असेल, बदजनावर असेल की जे रस्त्यावर बसणारे हे, त्यांना कुठं ना कुठं ते डिसिप्लिन मध्ये करावं लागेल। त्यांना शेल्टर हाऊस मध्ये घेऊन त्याचा काही नसबंदीचा प्रोग्राम करावा लागेल कुत्र्यांचा। त्यामुळे हे प्रकार कुठं ना कमी करायचे। आणि जे 400 कोटी मी आणला एका वर्षात, ते मी दुर्बीन घेऊन फिरणार की ते 400 कोटी कुठे आहे, आणि लोकांना सांगणार हे 400 कोटी कुठे आहे, सांगा ना, जनतेचे पैसे 400 कोटी कुठे आहे दाखवावं लागेल त्यांना। हे आमचे मुद्दे राहील। आणि 2-3 मुद्दे मी इथं सांगणार नाही जेव्हा आमचं मॅनिफेस्टो निघणार, कारण मी आता काय बोललो ना ते विरोधक कॅच करणार नाही, मग तेच मॅनिफेस्टो मध्ये टाकणार, ते मी आता बोलणार नाही। बऱ्यापैकी असं म्हटलं जातो की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणते असो मुस्लिम समाज त्याला मतदान करायचं, कसं नाही, कुठं व्यक्तिगतवर पण असतात असं। हे बघा मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हाही मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे। मी पार्टी चेंज केला तरी मुस्लिम समाज माझ्या सोबत आहे। आणि तुम्ही बघा ना, सर्व आले ना, म्हणजे पार्टी व्यतिरिक्त पण महानगरपालिका काय असते, पार्टी बघून चालत नाही। इथं तोंड म्हणजे रिलेशन, व्यक्ती ते बघून चालतोय, म्हणून त्याचा फायदा होईल मला।